मित्रांनो, आपल्या गार्डनमध्ये, आपल्या बगीच्यामध्ये फुलांचं चांगल्या प्रकारे परागीभवन होण्यासाठी काही झाडे आवश्यक असतात की जे मधमाशीला आकर्षित करतात. तर या ठिकाणी मागे 1-2 महिन्यापूर्वी मी वेगवेगळ्या प्रकारच्या तुळस या ठिकाणी लावल्या होत्या. तर आता ह्या तुळस चांगल्या प्रकारे वाढून त्यांना फुलोरा आलेला आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकतात की अशा प्रकारे या माशा त्याच्यावर, या फुलोऱ्यावर ही आहे मिंट तुळस. तर या मिंट तुळशीला आता चांगल्या प्रकारचा फुलोरा आलेला आहे आणि तो त्यातील परागकण घेण्यासाठी या ठिकाणी मधमाशा येत आहे. ही मधमाशी तुम्ही इथे बघू शकतात की पाण्यात आहे. तर या ठिकाणी पण ती मधमाशी एक आहे बघा. अशा प्रकारे या मधमाशा त्या फुलावर परागकण गोळा करण्यासाठी येतात, मध घेण्यासाठी येतात. तर अजून दुसरी तुळस आहे या ठिकाणी, ही आहे या ठिकाणी कापूर तुळस. आता मी जर ही तुळस हलवली तर तुम्हाला या ठिकाणी बऱ्याच प्रकारच्या मधमाशा अशा दिसतील. तर हिलाही चांगला फुलोरा आलेला आहे. आणि ही जर तुळस मी अशी हलवली तर हे बघा, या मधमाशा या ठिकाणी आता उडताना दिसत आहेत. मी जवळून दाखवतो. तर जवळ गेलं तर हे बघा, ही मधमाशी आहे या ठिकाणी. तर ती कशा प्रकारे त्यातील रस पिते आणि परागकण घेत आहे. तर ही दुसरी तुळस होती आपली. हिचं नाव आहे कापूर तुळस. या ठिकाणी बघा, हे बघा, इथे मोठ्या प्रमाणात मधमाशा या फुलांकडे आकर्षित होता. त्याच्यानंतर या ठिकाणी तिसरी जी तुळस आहे ही आहे लवंग तुळस. हिलाही फुलोरा आलेला आहे. आणि त्याचबरोबर मी वरती जर गार्डनवर बघितलं तर हे जे गुलाबी फुलं दिसत आहेत याला आईस्क्रीम वेल असं म्हणतात. या आईस्क्रीम वेलला मोठ्या प्रमाणात मधमाशा आकर्षित होत असतात. याच्यात चांगला असा मध असतो. तर हा आईस्क्रीम वेल जो आहे हा पण या मधमाशा आकर्षित करण्यासाठी उपयुक्त ठरतो. या मधमाशा या ठिकाणी आकर्षित झाल्यामुळेच काय झालेलं आहे की इथे जे मी फळझाडं लावलेली आहेत, तर तुम्ही आता बघू शकतात या ठिकाणी की उदाहरणार्थ इथे सीताफळ आहे. तर या सीताफळाला चांगल्या प्रकारचे परागीभवन होऊन या ठिकाणी फळं लागलेली आहेत. त्यानंतर दुसरं झाड दाखवले या ठिकाणी, हे डाळिंबाचं झाड आहे बघा. तर या डाळिंबाच्या झाडाला मोठ्या प्रमाणात कळ्या लागलेल्या आहेत. आणि या मधमाशांमुळे त्या कळ्यांचं चांगलं असं सेटिंग, म्हणजे फळामध्ये रूपांतर होण्यासाठी या मधमाशा परागीभवन करून मदत करतात आणि सेटिंग करतात. या ठिकाणी करवंद आहे. तर हे करवंद या ठिकाणी दिसत आहेत, तुम्हाला बघू शकतात. त्यानंतर इकडे जर बघितलं तर हे जे आहे हे आहे अंजीर. तर या अंजिरालाही चांगल्या प्रकारे फळं या ठिकाणी लागलेले आहेत. त्यानंतर इकडे जे आहे हा आहे पेरू. तर या पेरूच्या झाडालाही मोठ्या प्रमाणात पेरू या ठिकाणी लागलेले तुम्हाला दिसत आहे. तर हा सगळा एक काय इथे चांगली अशी परिसंस्था या ठिकाणी गार्डनमध्ये तयार झालेली आहे. त्या परिसंस्थेमुळे या ठिकाणी मधमाशा आकर्षित होतात आणि त्या परागीभवन करण्यास मदत करतात आणि चांगल्या प्रकारे असं सेटिंग करण्यासाठी आपल्याला मदत करतात. धन्यवाद.